Hello student, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject chapter number 1, Introduction of Commerce and Business. In this lecture we are going to study third type of economic activities, that is employment activity. So employment, it is an activity in which people work for others. इथे काय करणार आहेत, जे पण एंगेज असणार आहेत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये एम्प्लॉयमेंटच्या अंडर, ते काय करणार आहेत, जे पण पर्सन असणार आहेत ते कोणासाठी काम करणार आहेत, दुसऱ्यांसाठी काम करणार आहेत. मग आता हे कोणते पर्सन्स असतात, देर इज एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप. जे पर्सन दुसऱ्यांसाठी काम करतात त्या पर्सन्सला काय म्हणायचं आहे, एम्प्लॉई. आणि ज्याच्या अंडर ते काम करतात त्या पर्सन्सला काय म्हणायचं आहे, एम्प्लॉयर. म्हणजेच काय, तो असणार आहे त्या एम्प्लॉईचा बॉस असणार आहे. सो एम्प्लॉयर इज द पर्सन हू ऑफर्स द वर्क, जो ऑफर करणारे वर्क दुसऱ्यांना. अँड द पर्सन हू ॲक्सेप्ट द वर्क इज कॉल्ड एम्प्लॉई. म्हणजे जो ॲक्सेप्ट करणारे, तो जॉब ॲक्सेप्ट करणारे पर्सन, ते वर्क ॲक्सेप्ट करणारे, त्याला काय म्हणायचं, एम्प्लॉई. सो देर इज अ रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. And for this purpose the employee gets remuneration in the form of salary or wages. So there are certain terms and conditions and remunerations are agreed by both of them while deciding the job. ह्या दोघांमध्ये काय होतं, डिसाईड रेम्युनरेशन किती असणार आहे, किती सॅलरी असेल, किती वेजेस असतील त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईजला, होणार आहे किंवा ॲग्रीमेंट होणार आहे. So next is features of employment. What are the characteristics or features of employment? So first feature is aim. Aim means what? Objective. What is the objective or aim for doing or engage in employment of activities? मग काय एम असणार आहे? The main aim is to earn money for meeting needs of the employees and employers. मेन एम काय असणार आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचा? टू अर्न मॉनिटरी रिटर्न. मग आता इथे एम्प्लॉयमेंटमध्ये एंगेज होणार आहेत एम्प्लॉईज, तर त्यांना काय मिळणार आहे, मॉनिटरी रिटर्न्स फॉर मीटिंग देअर नीड्स. सेकंड पॉईंट इज क्वालिफिकेशन. सो क्वालिफिकेशन फॉर each job requires some type of qualification. The job can be skilled or unskilled. For skilled job, some specific qualification are required. म्हणजे स्किल जॉब असणारे, ज्याच्यासाठी स्किल लागणारे किंवा ट्रेनिंग लागणारे, एज्युकेशनल नॉलेज लागणारे, त्याच्यासाठी काय असणारे, स्पेसिफिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. फॉर एक्झाम्पल एखादं नर्स असेल, डॉक्टर असेल, टीचर असेल, त्यांना पर्टिक्युलर और स्पेसिफिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. नर्स असेल तर काय असणार आहे, नर्सिंगचा कोर्स केलेला हवा, किंवा डॉक्टर असेल तर MBBS, टीचर असेल तर B.Ed etc. But no specific qualification for unskilled job is necessary. आता अनस्किल्ड टाईप जर जॉब असेल त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं क्वालिफिकेशन्स नेसेसरी नाही. फॉर एक्झाम्पल ऑफिस बॉय, so monetary returns in the form of wages or salaries to be given to the employees after completion of work. त्यांना कोणतं रिटर्न असणार आहे, वेजेस किंवा सॅलरीज मिळणार आहेत. सो वेजेस आर डिसाइडेड इन ॲडव्हान्स बिफोर अपॉइंटमेंट. वेजेस आर पेड डेली और वीकली बेसिस. मग त्यांना डेली बेसिस म्हणजे रोज देतात किंवा वीकली बेसिसवरती त्यांना वेजेस प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे पण डेली बेसिसवरती असणार आहेत, वीकली बेसिसवरती असणार आहेत जे वर्कर्स असतात, जे फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग चालू आहे आणि त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्समध्ये जे वर्कर्स काम करतात त्यांना काय मिळतं, वेजेस. मग ते कसे असतात, डेली बेसिसवरती असतात किंवा वीकली बेसिसवरती असतात. बट सॅलरी इज टू बी पेड ऑन मंथली बेसिस. सॅलरी कशी असणार आहे, मंथली बेसिसवरती मिळणार आहे. अलॉंग विथ सॅलरी देर आर सर्टन
services is to be provided by the employer. For example, canteen, bonus, quarters to stay, etc. Such type of services or facilities is to be provided to the salary earners. Next one, capital. If there is capital required, no capital is required for employment. मग का गरज नसते तिथे कॅपिटलची? बिकॉज एम्प्लॉई वर्क अंडर द एम्प्लॉयर्स. एम्प्लॉयरचं स्वतःचं असणार आहे, ऑफिस असेल, इन्स्टिट्यूशन असेल, काय अगेन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काही काम असेल त्याचं स्वतःचं असणार. तिथे काही गरज नाही एम्प्लॉईजला कॅपिटलची, कारण एम्प्लॉई काय असणार आहे? सर्वंट असणार आहे. कोणाचा? त्या एम्प्लॉयरचा. सो दे टू द बिझनेस. आता जर तो सेल्फ एम्प्लॉईड असेल एखादा पर्सन, त्याचा स्वतःचा बिझनेस असेल, तर तिथे त्याला गरज आहे कॅपिटलची, कारण स्वतः तो इन्व्हेस्ट करणार आहे. बट इथे काय आहे? त्याला सॅलरी मिळणार आहे, वेजेस मिळणार आहे, तो दुसऱ्यांच्या अंडर काम करणार आहे, एम्प्लॉयरच्या अंडर. मग सो देर इज नो नीड ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टेड. बट point number 5, registration. Registration is no required there because every employee has to follow the rules and regulations mentioned in the terms and conditions of employment contract. जर बिझनेस असेल तर तिथे रजिस्ट्रेशन्स करावे लागणार आहेत. एखाद्या CAचं ऑफिस आहे, डॉक्टर आहे, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. बट हियर as employee work under the employer, there is no registration is required, but there are certain rules and conditions which is to be followed by employee while completing their work. ते कशामध्ये मेन्शन केलेले असतात? रूल्स, टर्म्स अँड कंडिशन्स. जो कॉन्ट्रॅक्ट असतो, ॲग्रीमेंट असणारे एम्प्लॉयर एम्प्लॉईमध्ये, त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. 6 point, नॉन ट्रान्सफरेबिलिटी. Employment cannot be transferred from one person to another person. हा कोणत्याही एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे इझिली ट्रान्सफर होत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ अ टीचर रिटायर्स, एखादा टीचर रिटायर झाला तर त्याच्या जागी तो टीचर स्वतःच्या डॉटरला किंवा सनला एम्प्लॉयड करू शकत नाही. कारण जर फॉर एक्झाम्पल त्याचा सन किंवा डॉटर त्यांनी teacher retires, then he cannot transfer his job to his son or daughter. तो directly transfer करू शकत नाही. So it cannot be transferred from one person to another person. Again, in the same case, doctor. जर डॉक्टर रिटायर होत असेल तर तो पण काय करणार आहे? सन किंवा त्याचा रिलेटिव्ह असेल किंवा डॉटर असेल, त्यांच्या नावाखाली तो त्यांना ट्रान्सफर करू शकणार नाही त्याचा जॉब किंवा एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट, नेचर ऑफ वर्क. सो इट कॅन बी डिपेंड अपॉन द नेचर ऑफ वर्क, नेचर ऑफ जॉब. जसा जॉब असणार आहे तसंच वर्क त्यांना प्रोव्हाइड केलं जाणार आहे. टीचरचा जॉब असेल तर त्यांनी काय करायचं आहे? टीच टू देअर स्टुडंट्स. डॉक्टरचा असेल तर ट्रीट टू देअर पेशंट्स. लॉयरचा असेल तर प्रोव्हाइड गाईडलाईन्स और प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू देअर क्लायंट्स. म्हणजे जसा जॉब असेल तसंच काय असणार आहे? वर्क असणार. सो टुडे वी स्टडीड एम्प्लॉयमेंट अँड फीचर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. In the next lecture, we are going to study business objectives. Till then, thank you.